नमस्कार मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये ऑडिटिंग पार्ट 2 लेक्चर पार्ट 1 ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केले आहे. ज्या मित्रांनी ते बघितले नाही त्यांनी ते बघून घ्यावे. तर आज आपण ऑडिटिंग पार्ट 2 मध्ये अंकेक्षणाची गरज, अंकेक्षणाचे महत्त्व, अंकेक्षणाचे उद्देश, अंकेक्षणाचे तत्त्वे आणि अंकेक्षणाचे काही तंत्र याविषयी माहिती बघणार आहे. मित्रांनो, ऑडिटिंग हा विषय बीकॉम फर्स्ट, बीकॉम सेकंड आणि बीकॉम थर्ड या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये लागू आहे. काही विद्यापीठामध्ये ऑडिट हा विषय बीकॉम फर्स्ट इयरला आहे, काही विद्यापीठामध्ये बीकॉम सेकंड इयरला आहे, तर काही विद्यापीठामध्ये बीकॉम थर्ड इयरला आहे. पण तिन्ही वर्षापैकी एका वर्षामध्ये आपल्याला हा विषय कंपल्सरी पाहायला मिळतो. चला तर मग जास्त उशीर न करता आपण पार्ट 2 या सेशनला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, लेखा परीक्षणाची आवश्यकता किंवा गरज, लेखे पद्धत व अंतर्गत नियंत्रण पद्धती यांना चालना देण्यासाठी हिशोब तपासणीची आवश्यकता असते. व्यवसायाची पद्धत आणि कार्यपद्धती यांना चालना देण्यासाठी लेखा परीक्षणाची आवश्यकता असते. त्यानंतर व्यवहारांची सत्यता, कायदेशीरपणा, नोंदवण्यात आलेले व्यवहार हे कागदोपत्री पुराव्यासहित तपासले आहेत हे पाहण्यासाठी लेखा परीक्षणाची गरज आहे. त्यानंतर नोंदवण्यात आलेल्या व्यवहारांची अंकगणितीय अचूकता तपासण्यासाठी ऑडिटिंगची गरज आहे. संपत्तीचे मूल्यांकन, सत्यापन व अस्तित्व तपासण्यासाठी अंकेक्षकाची गरज आहे. भांडवली खर्च, महसुली खर्च यामध्ये योग्य तो फरक करण्यात आलेला आहे याची खात्री करून घेण्यासाठी लेखा परीक्षणाची आवश्यकता आहे. त्यानंतर तयार केलेल्या हिशोबांची सत्यता आणि अचूकता या संबंधीचा अहवाल देण्यासाठी लेखा परीक्षणाची आवश्यकता आहे. आणि त्यानंतर तयार करण्यात आलेले हिशोब पुस्तके, लेखे हे कायदेशीररित्या तयार करण्यात आले आहेत याची खात्री करून घेण्यासाठी लेखा परीक्षणाची आवश्यकता आहे. तर मित्रांनो, आता आपण लेखा परीक्षणाची आवश्यकता किंवा गरज याविषयी माहिती बघितली. आता यानंतर लेखा परीक्षणाचे महत्त्व आपण बघणार आहोत. बघा मित्रांनो, चुका व फसवणूक शोधणे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग लेखा परीक्षणामध्ये आहे. ऑडिटमुळे लेखाशास्त्रात झालेल्या चुका आणि फसवणुका आपल्याला शोधता येतात. अफरातफर असेल, चुकीच्या नोंदी असतील, खोटे बिल दाखवले असतील किंवा गैरव्यवहार केले असतील तर ते ओळखण्यासाठी आपल्याला सोपे जाते. ऑडिटच्या माध्यमातून चुकीच्या नोंदी, अफरातफर किंवा फसवणूक किंवा चुका किंवा काही खोटे बिल सादर केले असतील तर ते आपल्याला ओळखता येतात. तर त्यासाठी ऑडिटिंग हे महत्त्वाचं आहे. पुढे बघा मित्रांनो, खात्यांची अचूकता तपासणे. ऑडिटमुळे
खात्री होते की सर्व आर्थिक व्यवहार योग्य प्रकारे नोंदवले आहेत. त्यामुळे संस्थेची खरी आर्थिक स्थिती स्पष्ट दिसते. बघा मित्रांनो, खात्यांची अचूकता तपासणे म्हणजे काय की जेवढे काही आर्थिक व्यवहार आहेत ते सर्व आर्थिक व्यवहार हे खात्यामध्ये व्यवस्थित नोंदवले आहेत की नाही ह्याची माहिती ह्या लेखापरीक्षणाच्या माध्यमातून अंकेक्षकाला व्यवस्थित कळते. त्यानंतर तिसरं महत्व आहे भागधारकांचा विश्वास निर्माण करणे. भागधारक व गुंतवणूकदार ऑडिट केलेल्या खात्यावर अधिक विश्वास ठेवतात. यामुळे संस्थेची प्रतिमा वाढते, म्हणजेच काय, संस्थेचं गुडविल नावलौकिक वाढते आणि पारदर्शकता टिकते किंवा विश्वास टिकून राहतो. कंपन्यामध्ये अनेक भागधारक असतात. प्रत्येक भागधारक रोज कंपनीमध्ये येत नसतो. त्यामुळे जर ऑडिटमध्ये कोणतेही चुका आढळून आले नाही तर याचा अर्थ असा होतो की कंपनीतील व्यवहार हा सर्व सुरक्षित आहे. त्यामुळे भागधारकांमध्ये विश्वास निर्माण होतो. त्यानंतर कायदेशीर अट पूर्ण करणे. काही कायद्यानुसार ऑडिट करणे बंधनकारक असते. बघा, काही कंपन्यांना ऑडिट हे कंपल्सरी आहे, छोट्या व्यवसायांना कंपल्सरी नाहीये, पण ऑडिटिंग करून घेणं हे संस्थेसाठी फायद्याचं असतं. पण काही कंपन्यांना काही कायद्यानुसार मात्र ऑडिटिंगची प्रक्रिया पूर्ण करणं हे बंधनकारक आहे. त्यामुळे कायदेशीर जबाबदारी पूर्ण करण्यासाठी ऑडिट हे महत्त्वाचे आहे. त्यानंतर व्यवस्थापनास मदत. ऑडिटमुळे व्यवस्थापनाला संस्थेतील कमकुवत व मजबूत बाजू ओळखता येतात. यामुळे निर्णय घेता येतात आणि नियोजन करण्यासाठी ते सोपे जातात. त्यामुळे व्यवस्थापनाला चांगली मदत होते, जेणेकरून भविष्यात काही नियोजन करत असेल तर ते ऑडिटिंगच्या माध्यमातून त्यांना अतिशय उपयुक्त असं मदत या ठिकाणी पूर्ण होते. त्यानंतर कर व आर्थिक तपासणी करण्यासाठी मदत. बघा, कर अधिकाऱ्यासाठी ऑडिट रिपोर्ट हा महत्त्वाचा पुरावा ठरतो. त्यामुळे कर निर्धारण सुलभ आणि पारदर्शक होत असते. कर्ज मिळण्यास सोपे. ऑडिट केलेली खाती बँकांना आणि आर्थिक संस्थांना विश्वास देतात. कोणत्याही कंपनीला जर कर्ज घ्यायचं असेल तर त्यासाठी ऑडिटिंग करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. ऑडिट केलेल्या संस्थांना कोणत्याही बँका किंवा आर्थिक संस्था लवकरात लवकर त्यांना कर्ज देतात. त्यानंतर अंतर्गत नियंत्रण सुधारते. ऑडिटर तपासणी करताना संस्थेच्या नियंत्रण प्रणालीतील त्रुटी दाखवतो. यामुळे अंतर्गत नियंत्रण सुधारते आणि कार्यक्षमता वाढते. बघा, तपासणी करत असताना जर काही चुका आढळून आल्या असतील तर ते कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देतात. त्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये कार्यक्षमता वाढते आणि ते कर्मचारी पुन्हा तशा प्रकारच्या चुका होऊ नये यासाठी अधिक लक्ष देतात. म्हणजे थोडक्यात काय, तर अंतर्गत नियंत्रण सुधारते. त्यानंतर भविष्यातील नियोजनासाठी मदत होते. ऑडिट अहवालाच्या आधारे संस्थेचा नफा, तोटा आणि कार्यप्रणाली समजते. त्यामुळे भविष्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करता येते. त्यानंतर सार्वजनिक व सरकारी विश्वास. ऑडिट केलेल्या खात्यामुळे सरकार, ग्राहक आणि समाजामध्ये संस्थेवरचा विश्वास हा वाढतो. तर अशा पद्धतीने लेखापरीक्षणाचे महत्त्व आपण आता बघितले. यानंतर अंकेक्षणाची उद्दिष्टे आपण बघूयात. मुख्य उद्देश खात्यांची अचूकता तपासणे,
सर्व लेखा नोंदी बरोबर आहेत की नाही हे पाहणे अंकेक्षणाचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर व्यवहारांची सत्यता निश्चित करणे. सर्व व्यवहार हे खरे आणि कायदेशीर आहेत का हे तपासणे हा एक मुख्य उद्देश आहे. म्हणजे जेवढे काही व्यवहार असतील संस्थेतील ते सर्व व्यवहार खरे आहेत का व त्याचबरोबर ते कायदेशीर आहेत का हे देखील अंकेक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंतर त्रुटी शोधणे म्हणजे चुका शोधणे. न कळत झालेल्या चुका ओळखणे हा देखील मुख्य उद्देश आहे. फसवणूक उघड करणे, जाणीवपूर्वक केलेल्या गैरव्यवहारांचा शोध घेणे हा देखील एक मुख्य उद्देश अंकेक्षणाचा आहे. त्यानंतर आर्थिक अहवालांची विश्वसनीयता तपासणे. नफा तोटा पत्रक, ताळेबंद खरे आहेत का किंवा त्या ठिकाणी नोंदवलेले अमाउंट ही योग्य आहेत का ह्याची विश्वसनीयता या ठिकाणी तपासली जाते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे मत व्यक्त करणं. ऑडिटरने खात्याबाबत आपले मत सादर करणे हा एक महत्त्वाचा उद्दिष्ट अंकेक्षकाचा आहे. आणि त्यानंतर सत्य दृश्य सादर करणे. संस्थेच्या आर्थिक स्थितीचे खरे चित्र काय आहे हे दाखवण्याचं काम हे अंकेक्षकाचं आहे. हा एक महत्त्वाचा मुख्य उद्देश अंकेक्षकाचा आहे. यानंतर अंकेक्षकाची काही दुय्यम उद्देश आपण बघूयात. बघा मित्रांनो, पहिला आहे लेखाकर्मातील चुका शोधून काढणे. लेखे लिहित असताना कर्मचाऱ्यांकडून नकळत काही चुका होत असतात. साहजिकच आहे, चुका होत असतात. उदाहरणार्थ एकाच व्यवहारावर दोनदा लिहिणे किंवा एखाद्या व्यवहाराची नोंद न होणे किंवा चुकीच्या रकमेने नोंद होणे. हे चुका शोधण्याचे काम अंकेक्षणाचं आहे. आणि अंकेक्षणाचा हा मुख्य उद्देश आहे की एकाच व्यवहाराचे दोन नोंदी असतील किंवा एकाच व्यक्तींचे नावं असतील किंवा चुकीचे अमाउंट असेल तर ते शोधण्याचं काम ह्या अंकेक्षणाचं आहे. म्हणून हा एक उद्देश आहे. त्यानंतर हिशोबातील लबाडी, कपट, अफरातफर शोधून काढणे. चुका नकळत किंवा नियमांच्या अज्ञानामुळे होतात आणि काळजीपूर्वक काम केल्याने त्या टाळताही येतात. परंतु लबाडी, कपट किंवा अफरातफर ही मालकाला धोका देण्याच्या उद्देशाने मुद्दाम जाणून बुजून केलेले असतात. अशा लबाडीचे किंवा अफरातफरीचे व्यवहार शोधून काढणे हे अंकेक्षणाचे उद्देश आहे. बघा, संस्थेमध्ये जी काय लबाडी असेल, अफरातफर असेल, चुका असतील ते शोधून काढण्याचं काम ह्या अंकेक्षकाचं आहे. त्यानंतर लबाडी, अफरातफर यांना आळा घालणे म्हणजेच काय, भविष्यामध्ये अशा प्रकारचे व्यवहार होऊ नये. बघा, भविष्यात असे लबाडीचे व्यवहार पुन्हा पुन्हा होऊ नये या दृष्टीने लेखाकर्म यंत्रणेमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हा अंकेक्षणाचा उद्देश आहे. त्यानंतर लेखा विभागातील कर्मचाऱ्यावर नियंत्रणाचा प्रभाव. आपण लिहिलेले हिशोब दुसऱ्या व्यक्तीकडून सूक्ष्म पद्धतीने तपासले जाणार आहेत या जाणीवेमुळे लेखा विभागातील कर्मचारी आपले काम जास्त काळजीपूर्वक करतात. त्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांचे समाधान करणे. आयकर असेल, विक्री कर असेल, अशा विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना आपले कर आकारणीचे काम करताना व्यवसायाचे हिशोब आधार म्हणून घ्यावे लागतात. या हिशोबात खोटेपणा होऊन शासनाचे उत्पन्न बुडवले जात नाही याची अधिकाऱ्यांना खात्री करून घ्यावी लागते. तर अशा पद्धतीने अंकेक्षणाची ही दुय्यम उद्देश आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर लेखा परीक्षणाची काही
मूलभूत तत्वे आहेत ते आपण आता बघूयात. लेखापरीक्षण करताना म्हणजेच ऑडिटिंग करताना काही मूलभूत तत्वांचे पालन करणे आवश्यक असते. ही तत्व लेखापरीक्षणाच्या गुणवत्तेची खात्री देतात. तत्व म्हणजे काय मित्रांनो? तत्व म्हणजे अनुभवाच्या माध्यमातून तयार केलेले नियम. थोडक्यात तत्व म्हणजे नियम आहेत असं आपण समजून घेऊया. ठीक आहे, चला तर मग बघूयात कोणकोणती तत्व आहेत. पहिला आहे स्वतंत्रता. लेखापरीक्षक पूर्णपणे हा स्वतंत्र असावा लागतो. कोणत्याही व्यक्तीच्या प्रभावाखाली किंवा दबावाखाली तो व्यक्ती येऊ नये. स्वतंत्र मत देणे हे त्याचे मुख्य कर्तव्य आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला? पहिला तत्व आहे स्वतंत्रता. लेखापरीक्षक हा पूर्णपणे स्वतंत्र असावा. तो कोणत्याही व्यक्तीच्या प्रभावाखाली किंवा दबावाखाली किंवा कुणाच्याही धमकीच्या माध्यमातून तो घाबरू नये. स्वतंत्र मत देणे हे त्या व्यक्तीचे म्हणजेच अंकेक्षकाचे मुख्य कर्तव्य आहे. उदाहरणार्थ बघा, कंपनीतील कोणत्याही अधिकाऱ्याचा दबाव न घेता स्वतःच्या निर्णयावर अहवाल तयार करणे हे महत्वाचं काम हे अंकेक्षकाचं असतो. म्हणून हा एक मूलभूत तत्व आहे की स्वतंत्रता. तो कोणालाही न घाबरता, कुणाच्याही दबावाखाली न येता, कुणाच्याही प्रभावाखाली न येता त्याने आपले मत ऑडिटिंग करून स्वतः निर्णय घेऊन अहवाल देणे गरजेचे आहे. त्यानंतर दुसरं तत्व आहे प्रामाणिकपणा. लेखापरीक्षकाने प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे व सत्यतेने करावी. फसवणूक लपवण्यास मदत करणे हे गंभीर गुन्हा आहे. उदाहरणार्थ, जर चुकीची नोंद दिसली तर ती स्पष्टपणे अहवालात नमूद करावी. तर हा एक महत्त्वाचं तत्व आहे. त्यानंतर तिसरा आहे तटस्थता. लेखापरीक्षकाने कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा ठेवू नये. त्याने स्वतःच्या मतावर ठाम राहावे आणि पुराव्यावर आधारित निष्कर्ष द्यावा. उदाहरणार्थ, मित्र, नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या प्रभावाखाली तो निर्णय घेऊ नये. बघा मित्रांनो, एखाद्या व्यवहारामध्ये जर काही चूक आढळून आली असेल किंवा काही अफरातफर झाली असेल आणि हे लेखापरीक्षकाला जर दिसून आले तर त्या लेखापरीक्षकाने त्याचा निष्कर्ष तो योग्य द्यायला पाहिजे. स्वतःच्या निर्णयावर अंकेक्षकानं ठाम राहणं बंधनकारक आहे. हा एक मूलभूत तत्व आहे. त्यानंतर गोपनीयता हा एक तत्व आहे. लेखापरीक्षकाला तपासणी दरम्यान मिळालेली माहिती गुप्त ठेवावी लागते. ती बाहेर सांगणे किंवा इतर ठिकाणी वापरणे योग्य नाही. उदाहरणार्थ, कंपनीच्या नफ्याचे किंवा तोट्याचे आकडे इतर कंपन्यांना सांगणे चुकीचे आहे. तर अशा पद्धतीनं गोपनीयता ही एक महत्त्वाचं तत्व आहे. त्यानंतर पुढे बघूयात कुशलता आणि प्रावीण्य. लेखापरीक्षकाकडे लेखाशास्त्र, कायदा, कर प्रणाली, लेखा पद्धती या सगळ्यांचं सखोल ज्ञान असणं आवश्यक आहे व त्याचबरोबर अनुभव व प्रशिक्षण देखील असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, तज्ञ लेखापरीक्षकाने कर कायदे व लेखा पद्धती समजून घेतली पाहिजे, तरच त्याला लेखापरीक्षणाचे काम हे व्यवस्थित करता येतात. त्यानंतर पुढे आहे पुराव्याच्या आधारावर मत व्यक्त करणे. लेखापरीक्षकाने स्वतःचे मत केवळ आणि केवळ जे काही पुरावे आहेत त्या पुराव्याच्या आधारावर आपले मत व्यक्त करावे. कोणतेही पुरावे नसताना निष्कर्ष देऊ नये किंवा आपले मत व्यक्त करू नये. उदाहरणार्थ, पावत्या असतील, बिल असतील, स्टेटमेंट असेल यांची तपासणी करूनच निष्कर्ष काढणे बंधनकारक आहे. त्यानंतर सत्यापन. सर्व व्यवहार, मालमत्ता व देणींची पडताळणी करणे म्हणजे असेट्स आणि लायबिलिटीज
ह्यांची पडताळणी करणे व त्याचबरोबर कागदपत्रे आणि प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत की नाही हे तपासणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ स्टॉक असेल, रोख रक्कम असेल, यंत्रसामग्री असतील, हे प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन त्याची पाहणी करणे हे अंकेक्षकाचं मूलभूत तत्व आहे. त्यानंतर सातत्य. लेखा पद्धती व प्रक्रिया प्रत्येक वर्षी समान असावी. लेखापरीक्षकाने पद्धतीत बदल झाल्यास त्याचा परिणाम अहवालात नमूद करावा. त्यानंतर दस्तऐवजीकरण. लेखापरीक्षण करताना सर्व पुरावे, नोंदी आणि निरीक्षण नीट काळजीपूर्वक नोंदवावीत, जेणेकरून भविष्यात तपासणीसाठी हे दस्तऐवज उपयुक्त ठरतील. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तत्व आहे सत्य व न्याय मत. शेवटी लेखापरीक्षकाने सत्य व न्याय दृष्टिकोनातून आपले मत द्यावे. हे मत म्हणजे कंपनीच्या आर्थिक स्थितीचा खरा आरसा असतो. त्यामुळे लेखापरीक्षकाने अत्यंत काळजीपूर्वक सत्य व न्याय मत देणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं आता आपण लेखापरीक्षणाची मूलभूत तत्वे याविषयी माहिती बघितली. यानंतर टेक्निक्स ऑफ ऑडिटिंग, लेखापरीक्षणाची काही तंत्रे आपण आता बघूयात. पहिला आहे बघा वाउचिंग म्हणजेच प्रमाणके. त्याला मराठीमध्ये आपण प्रमाणके असे म्हणतो. पुढे याविषयी माहिती बघणार आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. प्रत्येक व्यवहाराच्या पुराव्यांची वाउचर तपासणी करणे हे खूप महत्वाचं आहे. वाउचर म्हणजेच काय? व्यवहाराचे अधिकृत प्रमाणपत्र किंवा कागदपत्र. उदाहरणार्थ बिल असेल, रिसीट असतील, इनवॉइस असेल, चेक असतील, डिमांड ड्राफ्ट असतील किंवा प्रॉमिसरी नोट असतील किंवा जे काही कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांचा हा पुरावा असतो. उद्देश बघा, व्यवहार खरे आणि कायदेशीर आहेत का हे तपासणे. उदाहरणार्थ खरेदी विक्रीचे बिल, पगार दिला आहे का, त्यांच्या पावत्या, खर्चाचे बिल तपासणे हे वाउचिंग मध्ये येतं. तर हा एक तंत्र आहे. दुसरं तंत्र आहे सत्यापन. मालमत्ता आणि देणी म्हणजेच असेट्स आणि लायबिलिटी यांची पडताळणी करणे, यांचे अस्तित्व, मूल्य आणि मालकी तपासणे. बॅलन्स शीट मध्ये ज्या काही गोष्टी नमूद आहेत त्या खरंच मालकीच्या आहेत का, किंवा त्या खरंच अस्तित्वात आहेत का, किंवा त्यांचं मूल्य हे सध्याच्या बाजारभावानुसार आहेत का हे तपासणे हे अंकेक्षकाचं काम असतं. म्हणजे काय बघा, उदाहरण दिलं काही या ठिकाणी. प्रत्यक्षात कॅश बॅलन्स मोजणे, फर्निचर आणि मशिनरी पाहणे, डेटर्स आणि क्रेडिटर्स यांचे शिल्लक बॅलन्स तपासणं. त्यानंतर तपासणी बघा, जी काही आकडेवारी आहे, टोटल असेल, कॅल्क्युलेशन असेल, नोंदींची पडताळणी करणे, गणितीय चुका शोधणे. जे काही आकडेवारी आहे, जी काही नोंद केलेली रक्कम आहे ती टोटल, कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा अंकेक्षकांनी तपासणं गरजेचं असतं. त्यानंतर निरीक्षण एक तंत्र आहे बघा. प्रत्यक्ष व्यवहार व प्रक्रिया पाहणे. यामुळे कार्यपद्धतीतील काही चुकीचे घडते का हे आपल्याला समजतं. उदाहरणार्थ गोदामातील वस्तूंची प्रत्यक्ष मोजणी पाहणे. यानंतर आणखी काही तंत्र आहेत ते आपण आता बघूयात. चौकशी करणं बघा, कर्मचाऱ्यांकडून किंवा व्यवस्थापनाकडून मौखिक किंवा लिखित माहिती मिळवणे. शंका असल्यास त्यांना प्रश्न विचारणे हा एक तंत्र आहे. काही खात्यांच्या नोंदीबद्दल व्यवस्थापकाकडून स्पष्टीकरण मागणे हा एक तंत्र आपल्याला सांगता येईल. त्यानंतर रिकॅल्क्युलेशन, पुन्हा एकदा गणना करणे. जर काही चुकीचे आहे असे वाटल्यास, शंका आल्यास, तर त्याच्यामध्ये ती आकडेवारी पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन करणे हा एक महत्त्वाचं तंत्र आहे. म्हणजे काय, नोंदी व आकडे पुन्हा मोजून पाहणे, चुका झाल्या आहेत का नाही याची खात्री करून घेणे हा एक महत्त्वाचं तंत्र आपल्याला सांगता येईल. त्यानंतर कन्फर्मेशन
बाह्य पक्षांकडून बँक असतील, ग्राहक असतील, पुरवठादार असतील यांच्या मार्फत शिल्लक रकमेची पुष्टी मागवणे, उदाहरणार्थ बँक स्टेटमेंट, कंपनी बुक मधील शिल्लक तुलना करणे किंवा काही डेटर्स असतील, क्रेडिटर्स असतील यांची देणी किंवा घेणी रक्कम किती आहे तपासणे, हा एक महत्त्वाचं तंत्र आहे. थोडक्यात कन्फर्मेशन करणे. त्यानंतर विश्लेषणात्मक पुनरावलोकन, मागील वर्षातील आकड्यांशी चालू वर्षातील आकड्यांची तुलना करणे, त्यातून फरक व कारण समजणे. म्हणजे समजा मागच्या वर्षी एखाद्या व्यवहारामध्ये 10,000 इतकी रक्कम असेल तर यावर्षी समजा 15,000 असेल तर 5,000 वाढल्याची जी कारणं आहेत ती कारणं शोधणं हा देखील महत्त्वाचं तंत्र आहे. थोडक्यात विश्लेषण करणं, मागील वर्षी आणि या वर्षाच्या अमाऊंटमध्ये तुलना करणं हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आज आपण ऑडिटिंग लेक्चर 2 मध्ये गरज, महत्त्व, उद्देश, काही मूलभूत तत्वे आणि तंत्रे याविषयी माहिती बघितलो आपण. मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व त्याचबरोबर आपल्या बीकॉमच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट्स आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्टसह. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.